हा किड्या चल 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 अरे लवकर चल जाऊ. काय चल. अरे मी कधीचा फोन करतोय, माझ्या फोन तरी उचल तू. अरे कशाला फोन उचलायचा आता? अरे पण इथे काय घडतंय ते कळायला नको का तुला? काय घडलंय असं? अरे मी आता रिक्षाने येत होतो ना, तर मी वाटेत त्या छानायाला एका माणसाबरोबर बघितलं. काय? हा अरे माणूस कसला गुंडच होता तो. असा हातात अंगठ्या होत्या सोन्याच्या, चैनी बिनी सॉलिड. अरे असेल किड्या, त्याचं काय आता? अरे पण कोण होता तो? मला काय माहिती? अरे तुझी बायको ती कोणाबरोबर जाते, कुठे जाते तुला माहित नसेल तर कोणाला माहित असेल? किड्या मला नाही माहिती. अरे माहित नाही म्हणजे तुमचा प्लॅन काय? अरे कसला प्लॅन किड्या? काहीतरी काय बोलतोस? हे बघ माझ्या हातामध्ये कमी वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये आपला प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला ना तर वाट लागेल. तू आणलंच ना सगळं सामान? सगळं ते कपडे रिकामी बॅग सगळं सगळं आणलं ना? मग चल ना लवकर. चल 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 चलो 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 चल. हा चलो. सर उलट्या करायला लागले. खूप त्रास होतोय. त्रास आपल्याला व्हायला लागला त्यांचा. कशाला एवढी दारू प्यायची मला कळतच नाही. काय रे बघू काय गुरुचं काय? काल जास्त झाली, पित्त खवळलं, आता उलट्या करायला लागले. मग काय करायचं काय या माणसाचं? डॉक्टरकडे न्यायचं का ठेवायचं इथे? आता तो बाहेर आल्याशिवाय कसं करणार आहे आपल्याला? मला तर वाटतं आपण त्याला सरळ घरी पाठवून देऊया. नाही या गुरुला काही अक्कलच नाही. त्याला करायचं ते केलंच, पण राधिकाचे अपमान झाले 4 लोकात. कळत नाही का त्याला? खरंच दारू पिल्यावर माणूस कसा वागेल, काय बदलेल, काहीच सांगता येत नाही. ही घरी प्यायची तर पी ना बाबा तू. ते कार्यक्रमात कसली पितो? समाधान मिळतं त्यांना. तमाशा करून वहिनींचा अपमान करून समाधान मिळतं त्यांना, बाकी काही नाही. अरे ओके आहेस तू? तू रुको रुको, हाथ चलाओ. कहाँ जाना है? हेलो, ठीक से बात करो. मैं इस कंपनी के एक्स एम्प्लॉय हूँ, राधिका मसाले की. तो किससे मिलना है आपको? आपका नाम क्या है? अरे किससे मिलना क्या है? राधिका सूबेदार को मिलने का है और मसाले वाले भाई को मिलने का है. और हमको वो तुमको मराठी समझता है, हिंदी समझता है, क्या समझता है? हम हिंदी में भी बोलते हैं, मराठी में बोलते हैं, तो क्या है? मराठी समझती है मुझे, लेकिन आप आज नहीं मिल सकते. का? आज छुट्टी है सबको. कुछ भी बात करते हैं तुम. अभी छुट्टी कैसा है? एक भी सार्वजनिक छुट्टी नहीं है. आज पब्लिक हॉलीडे कैलेंडर है हमारे पास भी, हम देखे. हमारे जो बड़े साहब है ना, उनकी शादी है, तो सबको छुट्टी दे दी है. शादी? हाँ, आनंद आणि जेनीचं लग्न आहे. राईट. शादी है, सबको छुट्टी दी है. तुमको नहीं दी है छुट्टी? ये लेके इधर खड़ा किया तुमको. तुम ऑफिस में काम कर, तुमको छुट्टी नहीं दी है? हाँ साहब, मैं झूठ क्यों बोलूं, सच में छुट्टी है. जाने दे. है किधर ये शादी तुम्हारा? ए पॅरेट, मला माहितीये, माझ्याकडे आहे ऍड्रेस. आपण तिकडेच जाऊया. हाँ चल तिधर कूल, चल. लगे चल चल तिधर. और उसको बता देना, वो मसाले वाले को, पोपटराव आया था, पोपटराव जागीरदार आया था, साखर का साखर है. पॅरेट, त्याला सांगण्यात काय पॉइंट आहे? चल ना. त्याला कळायला पाहिजे ना कोण आलं होतं काय ते, है की नाही? ये क्या इसमें गोली बिळी है की नहीं? पॅरेट, गोली रखने का उसमें है ना. अच्छा ये कांच भी जैसे रखा है ना, जरा इधर लिखो, इधर कांच है. प्रणमाल बोलवान विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. विष्णुर विष्णुत्राद्य महामांगली मासुतम मासपुन मासट्टकणे भूलोकी भरतखंडे जम्बुद्वीप कन्याकुर दौताली सालिवान साक्य विक्रम समवेज पंचोत्तरा एक चैत्र मास कृष्ण चैतन्य चतुर्थ्यां दे फल प्राप्त्यार्थ.
काय ग? नानाजी काय हे एवढा उशीर? काय करणार ते छकुली थोडेच ना कसं कसं तिला त्या समुद्राच्या ताब्यात दिलं म्हटलं मी निघतो नाही तर मुहूर्त चुकायचा. नानाजी तुम्ही बसा, मी 1 मिनिटात फोन घेऊन आले. बोल 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 मी आहे. हॅलो हॅलो, हा राधिका ताई, मी साखर गावाहून कुमुद बोलती. हा कुमुद बोल. ताई तुम्ही मला ओळखलात? अगं ओळखणार का नाही मी, आता परवा तर भेटलो ना. का ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? समद ठीक आहे बघा देवाच्या कृपेनं. नाही म्हणजे असंच फोन केला बघा, तुमची लई आठवण आली. बरं झालं फोन केला, असा अधनं फोन करत जा. बर खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही तसं काही नाही, म्हणजे आमचे हे म्हणत होते तुम्ही तिकडं ऑफिसला बोलवलंय ते कागदपत्र आणि पैसे घ्यायला. हो हो हो, उद्या सगळे पैसे आणि कागदपत्र त्यांच्या सुपूर्द करणार आहे. ताई तुम्ही कोणत्या कार्यक्रमात दिसताय? हो अगं, मी आज आमचे आनंद भाऊजी आहेत ना, त्यांचं लग्न आहे, तर तिथेच आहे. म्हणजे तुमच्या दिराचं लग्न आहे वय? म्हणजे सख्खे दीर नाही, पण त्यापेक्षाही जवळचं नातं आहे आमचं. बरं बरं, आमचे पण आशीर्वाद सांगा त्यांना. सांगेन. बरं ताई, एक सांगायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे आम्ही भरून पावलो बघा. अहो तुम्ही आमच्यासाठी इतकं करताय. अगं एवढं काही करत नाहीये मी. अहो नाही, कसं आश्वासनं देणारी खूप असतात बघा, पण तुमच्यासारखी माणसं लई कमी असतात. थँक्यू. बरं ताई, ठेवू मी फोन? ठेव. वय वय. काय ग, कोणाचा फोन होता? म्हणजे काही आणायचंय का? सुबोधला सांगू का? अगं नाही, साखरगावहून फोन होता. एक कुमुद म्हणून आहे त्यांचा. तिकडे खूप ओळखी झाल्यात ना तुझ्या? हो, आता अख्खं गाव ओळखायला लागलंय. आणि मुख्य म्हणजे ना, मी जे त्यांच्यासाठी काम करतेय त्याबद्दल त्यांना कौतुक वाटतंय. वाटणारच ना, आजवर त्यांनी फक्त अन्याय सहन केला. खूप मोठं काम करतेस तू. आता उद्या त्यांना सगळे पैसे आणि कागदपत्र सुपूर्द केली ना की झालं, मनावरचं ओझं उतरेल. ओम विष्णु विश्वात्रात्य महामागे माता माता प्रणे भोर लोक प्रचंड जब दुनिया को चाले तालिबान साक्षी विष्णु मध्ये जब प्रदनाल केडव्यो लाखो लढाव्या लाड देवा लाड कोडने पुरता एवा मा बापने ते हस्ती फेरावे वनमाळा ते सदा एतम सर्व मंगलकारी देवी प्रसन्न एवा सदा करजो सदा शुभमती हे कन्या बजाओ सावधान.
અહીંયા તમારી જમણા પગ મૂકવાનો, ટચ કરવાનો અને ભાઈ બનેવીનો અંગૂઠો પકડવાનો. હા, 5000 રૂપિયા લેવાના. हा, आता इथे मुद्दाम उभा राहिलो तर मी कुठल्या वेळेला चोरी केली हे पण दिसेल, पण चोरी कोणी केली हे मात्र दिसणार नाही. या अशा अटायरमध्ये कोण ओळखणार आहे मला? क्या बात आहे गुरुनाथ सुभेदार, तुझ्यासारखा स्मार्ट तूच. टॉप्स घेतलेत, मला फक्त त्याच्यावर मॅचिंग इयरिंग्स घ्यायचे. नाही पण आता झालं ना, बस झालं ना आता. पॅरेट प्लीज प्लीज. एवढं आता पिशव्यांमध्ये ठेवायला जागा पण नाहीये. पॅरेट कम ऑन यार. अगं बस झालं आता शॉपिंग. आता तुला आणखी काय घ्यायचंय सोन्या? सांगितलं ना मला मॅचिंग इयरिंग्स आणि असं सगळं घ्यायचंय, ऍक्सेसरीज. तू मला तिकडे लग्नाकडे घेऊन जाणार होतीस ना, त्याचं काय झालं? चल तिकडे जाऊया ना आधी. हे बघ पॅरेट, आधी माझं शॉपिंग पूर्ण होते तरच मी तुला तिकडे घेऊन जाईन. बरं आता कर, तुला काय करायचंय ती. मी आलेच. ओके सोन्या, तूच माझी बायको बनणार. तू किती गोड आहे, किती मस्त आहे तू. तूच फिक्स, तूच माझी बायको. किड्या, मिशन सक्सेसफुल. काय आहे? 35 करोड आहेत. 35 करोड. रडतोस कशाला? माझ्या 7 पिढ्यांनी कधी 35 करोड नाही पाहिले रे. किड्या, तुझ्या 7 पिढ्यांनी गुरुनाथ सुभेदारला सुद्धा बघितलं नव्हतं.
तू शांत हो. अजून प्लॅन पूर्ण झालेला नाही आपला. त्यामुळे आता शांत हो, श्वास घे. व्हेरी गुड. आता ठरल्याप्रमाणे सगळं करायचं. आता ही बॅग ठरल्याप्रमाणे तू घरी घेऊन जा, नीट सुरक्षित. आणि त्याच्यानंतर मी जसं सांगितलंय तसंच करायचं. काय करशील? बॅग घरी घेऊन जाईल. 7 पिढ्या. 7 पिढ्यांचा काय संबंध? आता ही घरी घेऊन जायची, कळलं ना? 7 पिढ्या गुरुनाथ सुभेदार. नाही, घरी घेऊन जायची. जाशील ना नीट? हो मी जातो. हा जा. मी जातो. काय रस्त्याने घेऊन जातोस का? नाही मग कसं? अरे बाबा थांब, रिक्षा मागवतो मी. थांब, रिक्षा थांबवतो. रिक्षा बरेच ना? हो. थांबा. आ जाओ. हा बस. चल. चल ये तू पण चल. अरे मी कुठे वेळेस का? तू शांतपणे जा, नीट बॅग ठेव सुरक्षितपणे. मी आपला प्लॅन राहिला ना तिकडे, सगळं हॉलमध्ये वाट बघत असतील. मी एक काम करतो, मी वेगळी रिक्षा पकडून हॉलला जातो. ठीक आहे, तू नीट जा. भानावर. कुठे जायचं सांग. घर जाना है मेरे घर. अरे लोखंडवाला. जा नीट.